उद्या आहे अक्षय तृतीया आणि आज आपण बघणार आहोत टॅरो रीडिंग थ्रू की अक्षय तृतीया आपल्या सर्वांसाठी काय घेऊन येणार आहे. सो व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एनर्जी क्लेम करायला तर अजिबात विसरू नका. ओके, सो येणारी अक्षय तृतीया, अक्षय तृतीयेला आपल्या मुलांकडे लक्ष द्या. मुलांकडून काहीतरी चांगल्या न्यूज येण्याची शक्यता आहे. जर ते फायनल इयरला असेल तर त्यांचं कुठेतरी प्लेसमेंट होणार असेल, त्यांचे रिझल्ट्स चांगले लागणार असतील, जे तुम्हाला एक्सपेक्ट होते त्या प्रकारचे रिझल्ट्स त्यांचे लागू शकतात. जे एक्सपेक्टेड मार्क्स असतात ते ऑब्टेन करू शकतात. मुलांचा थोडासा निष्काळजीपणा दिसू शकतो काही बाबतींमध्ये, किंवा धरसोड वृत्ती अशा प्रकारची असू शकते. मुलं एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये ट्रान्झिट करताना दिसत आहेत. त्याच प्रकारे कुठेतरी प्रोग्रेस होतानाची एनर्जी दिसते आहे. सो येणारी अक्षय तृतीया ही असं म्हणतात की अक्षय तृतीया ही अक्षय्य ठेवण्यासाठी असते. सो मुलांकडून जी येणारी एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह आहे. त्यांच्या करिअरसाठी, त्यांच्या लाईफसाठी एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे. ते अक्षय्य राहणार आहे. जे पण काही त्यांच्या आयुष्यात घडणार आहे ते. मुलांकडे थोडंसं लक्ष ठेवा. त्यांचे मूड स्विंग्स होण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्या स्वतःच्या बाबतीत जर आपण कन्सिडर केलं तर तुम्ही एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये ट्रान्झिट करत आहात मुलांबरोबर सुद्धा. कारण की मुलं एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणार असेल, त्यांचे करिअर चेंज होणार असतील, किंवा तुमच्या स्वतःचे करिअर चेंजेस असू शकतात. पॉझिटिव्ह चेंजेस ते होणार असतील. त्या पद्धतीने आहे. समोर येणाऱ्या अपॉर्च्युनिटीज तुम्ही निग्लेक्ट करू नका, त्याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा. आणि त्याचबरोबर स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. ओव्हर थिंकिंग होतं आहे. फॅमिलीसोबत जर काही प्रॉब्लेम्स असतील, प्रश्न असतील तर त्याच्याबद्दल काळजी घ्या. आणि स्वतःला थोडंसं वेळ द्या. स्वतःच्या विचारांकडे लक्ष द्या. योग्य निर्णय घेण्यासाठी स्वतःसोबत थोडासा टाईम स्पेंड करा. अशा प्रकारच्या एनर्जीज आपल्याला दिसत आहेत. एनर्जीज अतिशय पॉझिटिव्ह आहेत. मुलांसाठी आणि तुमच्यासाठी येणारी अक्षय तृतीया ही खरंच अक्षय्य पद्धतीने आपल्याला देऊन जाणार आहेत. सगळ्या पॉझिटिव्ह मोमेंट्स, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज, पॉझिटिव्ह न्यूज आपल्याला देऊन जाणार आहे. सो हे जे ट्रान्झिशन असणार हे अतिशय पॉझिटिव्ह ट्रान्झिशन आहे. मुलांचा निष्काळजीपणा, थोडासा लक्ष द्या. तुम्ही अपॉर्च्युनिटीज निग्लेक्ट करत असाल तर ती निग्लेक्ट करू नका. थोडासा स्वतःला वेळ द्या. स्वतःवर थोडंसं काम करा. आणि येस, काहीतरी जी गुड न्यूज येणार आहे ती गुड न्यूज मिळाली की एनर्जी क्लेम करायला विसरू नका. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण की नंतर तो